फायनली केदारनाथ मध्ये स्नोफॉल अनुभवते. मनालीला पण आम्ही गेलेलो, पण त्यावेळेस मनालीला स्नोफॉलच झाला नाही. स्नो होता पण फॉल नव्हता. तर आज केदारनाथला काल ऊन होतं, दुपारी पाऊस होता आणि आज स्नोफॉल आहे. सो थँक्स टू ओवी टूर्स आम्हाला एवढ्या बेस्ट टाइमला केदारनाथच्या ट्रिपला आणल्याबद्दल. मला गॅरंटी नव्हती, ऍक्च्युली मला आहे लिगामेंट इंजुरी नीची. सो मी एवढं चालेन का, 18 किलोमीटर ट्रेक करेन का आणि माझ्याकडून हा ट्रेक कम्प्लीट होईल का, हे मला खरंच वाटलं नव्हतं. आणि आता एवढं सगळं होऊन सुद्धा तुम्ही माझा आवाज ऐकताय किंवा मला बघताय, मी अजिबात आजारी पडलेली नाहीये. आणि आजच्या स्नोफॉल नंतर काय हालत होती आय डोंट नो, बट मला इतकं भारी वाटतंय ना, असं वाटतंय की अरे यार जन्नत मध्ये म्हणजे स्वर्गात आलीये मी सिरियसली. तर तुम्ही सुद्धा गाईज आमचे व्लॉग्स बघा, माझे व्लॉग बघा, त्यामध्ये मी सगळी इन्फॉर्मेशन सांगितलेली. आमचा एन्जॉय पण आहे आणि याच्यामध्ये त्या व्यतिरिक्त आम्ही पुढे काय करणार आहे ते सुद्धा आहे. सो आमच्या केदारनाथच्या सगळ्या